नमस्कार. आपण पाहत आहात महालक्ष्मी टाइम्स न्यूज. काटोल तालुका येथे सध्या अवैध दारू विक्रीने अक्षरशः डोके वर काढले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार देशी विदेशी दारूसह मोहफुलाच्या दारूची विक्री खुलेआम सुरू आहे. विशेष म्हणजे सावनेर रोडवरील घुबडमेट परिसरात लोहगड फाट्याजवळील एका टपरीवर आणि राजपूत धाब्यावर गेल्या अनेक वर्षांपासून हा अवैध व्यवसाय सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व प्रकाराकडे पोलीस प्रशासन आणि दारूबंदी विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांना जणू काही अभय मिळाल्याचे चित्र आहे. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहेच, शिवाय हायवेवर मद्यधुंद चालकांमुळे अपघातांचा धोका देखील वाढला आहे. प्रश्न असा उपस्थित होतो की पोलीस प्रशासन खरंच या प्रकाराबाबत अनभिज्ञ आहे का, की आर्थिक साटेलोट्यांमुळे कारवाई होत नाही. या प्रकरणामुळे पोलीस आणि दारूबंदी विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता पाहावे लागेल की प्रशासन यावर ठोस कारवाई करते का, की अवैध व्यवसाय असाच सुरू राहणार.